लाडक्या बहिणींनो, अजूनही तुमची ई-केवायसी झाली नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजही हजारो लाडक्या बहिणी आपली ई-केवायसी करू शकल्या नाहीत। नेटवर्कची अडचण, OTP न येणे, आधार लिंक नसणे आणि ग्रामीण भागात योग्य माहिती न मिळणे। ई-केवायसी बँकेची केलेली आहे, माझी ई-केवायसी झालेली आहे म्हणून अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणी ई-केवायसी न करताच बसलेल्या आहेत। म्हणजे त्या लाडक्या बहिणींना बँकेची ई-केवायसी आणि लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी याच्यामधला फरक समजत नाही। तर लाडक्या बहिणींनो, बँकेची ई-केवायसी वेगळी आहे आणि लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वेगळी आहे। या सगळ्यामुळे लाडक्या बहिणी गोंधळात पडलेल्या आहेत। ही चूक महिलांची नाही, तरी शिक्षा मात्र त्यांनाच भोगावी लागते। जर ई-केवायसी झाली नाही तर त्यांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होऊ शकतो आणि पात्र असूनही योजनेपासून वंचित राहावं लागू शकतं। लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजे लाडक्या बहिणीसाठी मोठा आर्थिक दिलासा आहे। म्हणून मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाकडे आणि महिला व बाल विकास विभागाकडे ठामपणे मागणी करतो की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची मुदत सरकारने तात्काळ वाढवून द्यावी। सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून एकही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही। आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काल मी वितरणाच्या संदर्भात एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवून माहिती दिली होती। काल 5 वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेचा जो नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आहे त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी ई-केवायसी संदर्भातच बोललेलं आहे लाडक्या बहिणींनो। तर लाडक्या बहिणींनो, तुमची जर ई-केवायसी झाली नसेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की लिहा लाडक्या बहिणींनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींनो। आज इथंच थांबू, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन। नमस्कार।